मार्च महिना जवळपास संपत आलेला आहे आणि उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागलेली आहे। गावामध्येच नव्हे तर जंगलामध्ये ही तीव्रता अधिक जाणवायला लागलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर हा वन्य परिसर आहे। येथे वनांचे प्रमाण अधिक आहे, मात्र या ठिकाणी वन विभागातर्फे प्राण्यांसाठी कुठल्याही प्रकारची अद्यापही व्यवस्था करण्यात आलेली नाही। जंगलातील पाणी संपलेले असल्यामुळे वन्य प्राण्यांचा गावाकडचा वापर अधिक वाढलेला आहे। असाच काहीसा प्रकार श्री क्षेत्र माहूरगड येथील रेणुका देवी संस्थानवरून खाली उतरत असताना रात्री 8 वाजताच्या सुमारास जाबाज पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे आणि व्यापारी विजय आराध्ये ही रेणुका देवी संस्थानवरून आपले व्यापारिक कार्य आटपून 8 वाजताच्या सुमारास परत येत असताना रस्त्यामध्ये त्यांना एक अस्वल आडवे आले। हे अस्वल भले मोठे होते। हे अस्वल पूर्णपणे रस्ता अडवून उभे होते। झुंजार पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे यांनी स्वतःचे जीवाची पर्वा न करता केले आणि विदर्भ न्यूजला विशेष करून ही बातमी पाठविली। उन्हाच्या दाहकतेमुळे जंगलातील पाणी संपल्यामुळे हे जंगली श्वापदे आता गावांकडे व वस्त्यांकडे फिरकू लागलेले आहेत। मात्र वन विभाग माहूर यांचे अद्यापही या गोष्टीकडे लक्ष नाही। पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे यांनी केलेले हे चित्रीकरण म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करिता समाजाला जागृत करण्यासाठी केलेला एक प्रयत्न होय। विदर्भ न्यूज करता संजय घोगरे व अनवर खिच्ची, श्री क्षेत्र माहूरगड।